नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्याच्या कार्यक्रमात स्वागत करतो। ज्योतिष शिका व तुम्हीच पहा तुमची कुंडली या सदराखाली आपण ज्योतिषशास्त्रावरील अनेक विषयावर आपण व्हिडिओ करतोय। आपण भावेशाची फळं, भावेश म्हणजे काय, भावेशाचे नियम पाहिले आणि प्रत्येक भावेशाचे लग्नेश, धनेश, तृतीयेश प्रत्येक भावेशाचे आपण 12 सणातली फळं पाहतोय। मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लग्नेशाची फळं सांगितलेली आहेत। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनेशाची फळं सांगणार आहे। धनेशाची 12 सणातील फळं काय असतात, सर्वसामान्य फळ मी सांगणार आहे, कारण धनेश हा प्रत्येक पत्रिकेमध्ये वेगळा असणार आहे। तरी पण तुम्हाला विषय खूप आवडेल किंवा चांगला समजेल की आपल्या पत्रिकेमध्ये धनस्थानामध्ये जी रास आहे त्या राशीचा जो मालक ग्रह असतो तो म्हणजे धनेश। म्हणजे कुंडलीमध्ये या स्थानामध्ये जी रास असेल त्या राशीचा जो मालक ग्रह आहे तो तुमच्या पत्रिकेचा धनेश असणार आहे। मग तो धनेश रवी, मंगळ, रवी, गुरु, शनी कुठलाही असेल, तो कुंडलीमध्ये कुठं बसला आहे, पत्रिकेतल्या कुठल्या स्थानामध्ये, 1 ते 12 स्थानामध्ये, त्या स्थानामध्ये गेल्यानंतर तो काय फळ देईल, धनस्थानाचा आणि त्या स्थानाचा 2 स्थानाचा संबंध प्रस्थापित करून काय उत्तरं मिळतील, काय फळे मिळतील, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे पूर्ण ऐका, पूर्ण पहा, नक्कीच तुम्हाला तुमची पत्रिका स्वतः बघता येईल की आपल्या पत्रिकेत धनेशाची स्थिती कशी आहे हे तुम्हाला समजेल। धनेश म्हणजे काय, तर द्वितीय स्थानामध्ये जी रास असते त्या राशीचा जो मालक ग्रह असतो त्याला आपण धनेश असं म्हणतो। धनेश किंवा द्वितीय स्थानाचा मालक किंवा धनस्थानाचा मालकाला आपण धनेश म्हणतो। हा सांपत्तिक विचार करताना अत्यंत महत्त्वाचा ठरतो। म्हणजे व्यक्तीची सांपत्तिक स्थिती, आर्थिक स्थिती, त्याला मिळणारा धनयोग, त्याला मिळणारा पैसा हे आपण धनस्थानानं पाहतो। त्यामुळे धनेशाची स्थिती बघणं पत्रिकेत खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यावरनं व्यक्तीला मिळणारा पैशाचं माध्यम, पैशाचा सोर्स, पैशाची मात्रा ही सगळी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजणार आहे। आपण धनेशावरून काय बघतो, तर व्यक्तीला लागणाऱ्या किंवा मिळणाऱ्या पैशाचा मार्ग समजतो आपल्याला। त्याचबरोबर कुटुंबाबद्दल अनेक अनुमाने धनेशावरून अतिशय चांगल्या प्रकारे कळू शकतात। धन, पंचम, अष्टम आणि लाभ ही 4 स्थाने पैशाची स्थानं असल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती व व्यक्तीला होणारे आर्थिक लाभ या 4 स्थानावरून आपल्याला समजतात। त्यातलं प्रमुख स्थान हे धनस्थानही लक्षात घ्या। त्यामुळे धनेश जर तुमच्या पत्रिकेमध्ये 5, 8, 11 किंवा 2 अशा स्थानामध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला अतिशय चांगले उत्कृष्ट आर्थिक लाभ होणार आहेत, धनलाभ होणार आहे, उघड आहे। धनेशावरून आपण अनेक वेळा घराण्यातील शाप किंवा पाप पुण्याच्या गोष्टी आपल्याला कळतात। कौटुंबिक शाप हे सुद्धा आपल्याला धनस्थानावरून कळतं। कुटुंबाची आर्थिक स्थिती, कुटुंबाची स्थिती आपल्याला धनेशावरून खूप चांगल्या प्रकारे कळू शकते। आपण धनस्थानावरून व्यक्तीचे कुटुंब, आर्थिक स्थिती, धनसंचय, घराण्याचा इतिहास, घराण्याचे शाप वरदान, त्यानंतर आपल्याला मिळणारं भोजन किंवा अन्न, तोंडाची व्यसनं, व्यक्तीचा आवाज, व्यक्तीची वाचा, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण धनेशावरून करतो। ज्यावेळी धनस्थानामध्ये कोणताही ग्रह नसेल त्यावेळी वरील सर्व संबंधित प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कुंडलीतल्या धनेशावरून द्यायची आहे। मग धनेश तुमच्या पत्रिकेत कोण आहे, तो कुठल्या स्थानात बसला आहे, तो कुठल्या राशीत आहे, कुठल्या नक्षत्रात आहे, धनेशावर कुठले ग्रह आहेत, धनेशावर कुठल्या ग्रहाची दृष्टी आहे, या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला परफेक्ट अचूक फलादेश करता येतो। यासाठी तुम्हाला धनेश कोण आहे, तो कुठं बसला आहे हे माहिती असणं गरजेचं आहे। मी तुम्हाला धनेशाची फळं 12 स्थानामध्ये काय मिळतील हे सांगणार आहे। सुरुवात करूया। जर तुमचा धनस्थानाचा मालक जर लग्नस्थानामध्ये असेल, म्हणजे प्रथम स्थानामध्ये असेल तर काय, आपल्याला माहीत आहे प्रथम स्थान हे शुभ स्थान आहे। त्यामुळे शुभ स्थान केंद्रस्थान आहे, त्यामुळे तिथं असलेला कोणताही भावेश हा नक्कीच चांगली फळं देतो। त्यामुळे धनेश ज्यांचा लग्नस्थानामध्ये असेल तेव्हा अशी माणसं अतिशय व्यवहारी असतात। पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी या लोकांची असते। थोडक्यात ही लोकं धडपडे असतात, पैसा मिळवणारी असतात। व्यक्तीचं कुटुंबावर खूप प्रेम राहतं, कुटुंबामध्ये कर्त्या पुरुषाचा मान यांना मिळतो। या लोकांना प्रयत्न वाचून कौटुंबिक धन आणि सौख्याचा लाभ होतो। थोडक्यात या लोकांची आर्थिक स्थिती अतिशय चांगली राहते। धनेश जर तृतीयेशाने युक्त असेल तर भावाचं धन मिळतं, चतुर्थेशाने युक्त असेल तर आईकडून धन मिळतं। तात्पर्य आहे की ज्या भावाने युक्त होऊन धनेश हा लग्नस्थानामध्ये बसेल त्या भावदर्शक व्यक्तीकडून व्यक्तीला धनलाभ होतात, हे लक्षात घ्या। विशेषतः धनेश जर शुभग्रह होऊन जर लग्नी असेल तर आर्थिक बाबतीत आणि व्यक्तिमत्वाच्या बाबतीत अतिशय चांगलं ठरतं। तुमचा धनेश शुक्र आहे, रवी आहे, गुरु आहे, बुध आहे, चंद्र आहे, असा होऊन जर धनेश लग्नी बसला तर अतिशय चांगली स्थिती आहे। व्यक्तीची आर्थिक आवक चांगली असते, व्यक्तीची पैसा मिळवण्याची धडपड चालू असते आणि व्यक्ती हा पैसा मिळवण्यासाठी कितीही कष्ट करायची तयारी दाखवतो, व्यक्ती कष्टाळू राहते। त्यानंतर धनेश जर तुमचा धनस्थानामध्ये असेल, म्हणजे धनेश धनामध्ये धनेश धनामध्ये जेव्हा असतो तेव्हा तो 16 राशीमध्ये असतो। कोणताही ग्रह जेव्हा त्या स्थानामध्ये असतो तेव्हा तो ग्रह 16 राशीमध्ये असतो आणि 16 राशीतला ग्रह बलवान असल्यामुळं
कुठल्याही भावेशाची त्या स्थानामध्ये उपस्थिती ही सगळ्यात भावेशाची चांगली स्थिती आहे. त्या धनेश धनामध्ये असणं ही पत्रिकेचा दर्जा चांगला करतो किंवा त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती खूप चांगली राहते. धनेश धनामध्ये असेल तर व्यक्ती अत्यंत मात्र स्वार्थी राहते. व्यक्तीचे कार्य साधल्यावर दुसऱ्याला न विचारणारी, सेवावृत्ती, त्यागीवृत्ती नसणाऱ्या अशा व्यक्ती असतात. म्हणजे व्यक्ती स्वतःचं कार्य साधल्यानंतर दुसऱ्याला अजिबात विचारणार नाही. त्यांच्याकडे सेवावृत्ती, त्यागीवृत्ती नसते. का तर धनेश धनात आहे म्हणजे पैसे कमवणं, पैसे साठवणं ही त्यांची मानसिकता असते. त्यामुळे ही लोकं अत्यंत स्वार्थी असतात, पैशाच्या बाबतीत लोभी असतात, मात्र पैसे साठवून ठेवतात. धनसंचय यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारे होतो. या लोकांना पूर्वार्जित इस्टेट मिळते, कौटुंबिक धन मिळतं, कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळतं, कौटुंबिक स्थिती त्यांची चांगली असते, यांना आर्थिक लाभ वारंवार उत्तम होतात. कौटुंबिक आणि वडिलोपार्जित धन, कौटुंबिक सौख्य यांना उत्तम मिळतं. उत्तम पदार्थाची किंवा उत्तम भोजनाची त्यांना प्राप्ती होते. त्यानंतर या लोकांचं बोलणं किंवा वक्तृत्व अतिशय चांगलं असतं. पैशाच्या देवाणघेवाणामध्ये या लोकांना फायदा होतो. धनेश जर शुभग्रह होऊन जर धनस्थानी असेल तर अतिउत्तम ठरतो. या योगामध्ये व्यक्तीला मोठा पैसा मिळतो, लवकर आणि सहज पैसा मिळतो. कौटुंबिक आर्थिक स्थिती जन्मापासून या लोकांची चांगली असते. धनेश शुक्र धनामध्ये, धनेश चंद्र धनामध्ये, धनेश बुध धनामध्ये असणं खूप चांगलं असतं, लक्षात ठेवा. थोडक्यात धनेश धनामध्ये असणं हे नेहमी आर्थिक बाबतीत चांगलं असतं. त्यानंतर धनेश हा तुमच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये असेल म्हणजे धनस्थानाचा मालक त्याच्या पुढच्या स्थानामध्ये गेला. आपला एक भावेशाचा नियम आहे, कोणत्याही स्थानाचा मालक त्याच्या पुढच्या स्थानामध्ये गेला की त्या स्थानाची वृद्धी करतो, वाढ करतो. धनेश जेव्हा तृतीय स्थानामध्ये जाईल तेव्हा तो धनस्थानाची वृद्धी आणि वाढ करणार आहे. तर ही पण एक पैशाच्या बाबतीत अतिशय चांगली स्थिती पत्रिकेमध्ये आहे. धनेश तृतीयात असता व्यक्ती अत्यंत बोलके असतात. लिखाणामुळे आर्थिक लाभ यांना चांगले होतात. भावंडांची आर्थिक स्थिती उत्तम राहते. कष्टार्जित स्वावलंबाने या लोकांना पैसा मिळतो. शून्यातून जग निर्माण करण्याची कला असते. कष्ट करून हे लोक आपल्या कर्तृत्वावर पैसा मिळवतात. व्यक्ती अर्थार्जनासाठी भयंकर उलाढाली करते आणि भावंडांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करते. व्यक्ती स्वपराक्रमाने, स्वकर्तृत्वाने मोठा पैसा कमवते. प्रवास, लिखाण, भावंड या माध्यमातून व्यक्तीला धनलाभ होण्याची शक्यता असते. म्हणजे धनेशाची ही पण स्थिती चांगली आहे. त्याच्यानंतर धनेश तुमचा जर चतुर्थस्थानामध्ये असेल तर चतुर्थस्थानी आपल्याला माहीत आहे आपल्या आईचं आहे, स्थावर इष्टडीचं आहे. धनेश जर तुमचा चतुर्थामध्ये असेल तर कुटुंबासाठी पैसा जास्त खर्च करावा लागणार आहे. वडिलोपार्जित धनलाभ या लोकांना चांगले होतात. स्थावर इस्टेट आणि संपत्तीचा उपभोग मिळतो. धनेश जर पापग्रहाबरोबर चतुर्थात असेल तर दत्त योग संभवतो. तुमचा धनेश हा पापग्रहाने युक्त होऊन चतुर्थात असेल तर तुम्हाला दत्तक योग असण्याची शक्यता आहे. दत्तक योग संभवते, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची स्थिती धनेशाची म्हणजे काय तर धनेश धनस्थानाचा मालक पंचमात. लक्षात ठेवा 2, 5, 8 आणि 11 ही धनस्थान आहेत. या चारही स्थानातून व्यक्तीला वेगवेगळ्या माध्यमातून पैसा मिळतो. मग ह्या 4 स्थानाच्या भावेशाचा एकमेकाशी जर संबंध आला तर व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली होते, व्यक्तीला लाभ चांगले होतात, हे लक्षात घ्या. तेव्हा धनेश पंचमात असणं हे सुद्धा अतिशय चांगलं लक्षण आहे. धनेश जर तुमचा पंचम स्थानामध्ये असेल असेल किंवा असता जीवनोपयोगी विद्या व्यक्ती शिकते. घेतलेल्या विद्येच्या किंवा कलेच्या माध्यमातून व्यक्ती अर्थार्जन करते. जुगार, शेअर्स, रेस, ट्रेडिंग अशा माध्यमातून व्यक्तीला चांगले आर्थिक लाभ होतात. पुत्रांसाठी पैसा अशी लोक ठेवतात व त्यांच्यावर पैसा खर्चही करतात. यांना पैसा पुष्कळ मिळतो. मुलांसाठी शिल्लकही राहतो. 2 धनस्थानाचा संबंध या ठिकाणी येत असल्याने या योगात व्यक्तीला पैसा चांगला मिळणार आहे. शिक्षण, मित्रमंडळी यांच्यासाठी पैशाचा खर्च होणार आहे. व्यक्तीचा शिक्षणाकडे आणि ज्ञान ग्रहण करण्याकडे कल जास्त असणार आहे. विशेषतः धनेश बुध होऊन जर तो पंचमात बसला तर शेअर मार्केटमधून चांगले आर्थिक लाभ होतील. धनेश गुरु, शुक्र, चंद्र, बुध यापैकी जर असेल पंचमात तर अतिशय आर्थिक बाबतीत अतिशय चांगला असणार आहे. या व्यक्तीची आर्थिक स्थिती खूप चांगली राहते. त्यानंतर धनेशाची षष्ठ स्थानामधली स्थिती लक्षात घ्या. धनेश जर तुमच्या 6व्या स्थानामध्ये असेल तर काय तर धनेश षष्ठ स्थानामध्ये असता फसवणूक झाल्याने पैसा जातो. तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे आणि त्यातून तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. का तर 6, 12 ही मूळ पत्रिकेतली अशुभ स्थान आहेत. त्या कोणत्याही स्थानाचा भावेश, विशेषतः शुभ स्थानाचा भावेश जरी 6, 12मध्ये गेला तर त्या स्थानाची फळं अशुभ मिळतात. त्यामुळे धनेश 6मध्ये असणं फारसं चांगलं असणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला फसवणूक झाल्यामुळे पैसा जातो, तुमचा धननाश होतो. विरोधी लोक किंवा शत्रू पैशासाठी तंटे उपस्थित करतात. शत्रू किंवा विरोधी लोकांकडून तुम्हाला पैशाच्या बाबतीत, पैशाच्या आर्थिक व्यवहारामध्ये तुमचे वादविवाद होण्याची शक्यता राहते. त्यामुळे पैशाची देवाणघेवाण करताना 10 वेळा विचार करा.
चोरीमुळे, जामीन राहिल्यामुळे ह्या लोकांना नुकसान होतं. आजारपणामुळं आर्थिक हानी होते. दवाखाना, आजारपण याच्यावर तुम्हाला मोठा खर्च करावा लागतो. घरात पाळीव प्राणी या लोकांचे असतात. नोकर कधी फसवून पैसे लुटतात किंवा त्यांना अडचणीत आणतात, हे लक्षात ठेवा. त्या नोकर चाकर ठेवताना विचार करून ठेवा. मात्र या योगात मामाकडून कुटुंबाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते, असंही पाहायला मिळतं की ज्यांचा धनेश षष्ठात आहे त्यांना मामाकडून आर्थिक लाभ चांगले होतात. त्यानंतर धनेश पैशाचा कारक जर तुमच्या जोडीदाराच्या किंवा विवाहाच्या स्थानात असेल तर सप्तम स्थानामध्ये असेल. सप्तम स्थान एक केंद्र स्थान आहे, लक्षात ठेवा. धनेश जर सप्तमात असेल तर बराच पैसा हा प्रतिपक्षाची खोड मोडण्यामध्ये खर्च करावा लागतो. कारण आपले विरोधक आपण सप्तम स्थानांना बघतो, तेव्हा प्रतिपक्षी किंवा शत्रू किंवा विरोधकाची खोड मोडण्यामध्ये आपला पैसा खर्च होतो. विशेष सेवनासाठी व ऐश आरामासाठी व्यक्तीचा पैसा खूप जातो, त्यामुळे शिल्लक फार थोडी राहते. पत्नी सौख्य आणि वैवाहिक सौख्य ह्या लोकांना फारसं चांगलं लाभत नाही. बायको किंवा जोडीदार उधळ्या स्वभावाचा मिळतो. धंद्यात भागीदाराकडून आर्थिक लाभ होतात, परंतु काही काळाने भांडणे होतात, हे लक्षात ठेवा. त्यावर धनेश सप्तमात थोडासा प्रतिकूल आहे, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर धनेश अष्टमात. आता अष्टम स्थान हे अशुभ स्थान आहे. जरी अशुभ स्थान असलं तरी ते अचानक धनलाभ करून देणारं पैशाचं स्थान आहे. मग धनाचा मालक जर अष्टमात असेल तर अष्टमातल्या त्या भावेशाची डायरेक्ट धनस्थानावर दृष्टी पडणार आहे. धनस्थानी ऑपरेट होणार आहे, अष्टमस्थानी ऑपरेट होणार आहे. त्यामुळं धनेशाची अष्टमात असणारी स्थिती ही सुद्धा चांगली असणार आहे. धनेश जर तुमच्या समोरच्या स्थानामध्ये म्हणजे अष्टम स्थानामध्ये असेल तर काय, तर धनेश जर अष्टमात असेल तर केव्हा तरी जातकाला कोणत्या तरी आयुष्याच्या टप्प्यावर एक मोठा अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते. मात्र ह्या लोकांना कितीही जरी पैसा मिळाला तर शेवटी मात्र पैसा शिल्लक राहत नाही, हे पण या लोकांचं दुर्दैव, लक्षात ठेवा. 2 नंबरचा पैसा, व्याजावरचा पैसा, फसवून आणलेला पैसा या लोकांना मिळतो. मात्र या पैशामुळे यांच्या कुटुंबाचा नाश होतो किंवा यांना धननाश भविष्यात होणं संभवतो. कौटुंबिक खर्च भागवताना मोठी दगदग ह्या लोकांची होते. व्यक्तीला कमी श्रमात पैसे मिळवण्याची हौस असते. व्यक्तीची प्रवृत्तीच अशी असते की कमी श्रमात कमी वेळात कसा जास्त पैसा कमवता येईल किंवा आयता पैसा कसा मिळेल, इकडे या लोकांची मानसिकता जास्त असते. धनेश जर पापग्रह होऊन जर अष्टमात असेल तर एकदा तरी लाचलुचपत घेताना किंवा लाचलुचपत करताना व्यक्ती सापडते व त्यातून कोर्ट कचेरी, मानहानी, दंड, शिक्षा इत्यादी होऊ शकतं. तर आपला धनेश अष्टमात असताना तो कोण आहे, त्याच्यावर जर पापग्रह असतील तर मात्र ही फार अतिशय खराब स्थिती आहे. या ठिकाणी धनेश शुक्र, गुरु, चंद्र, बुध यापैकी कोणताही शुभग्रह होऊन जर अष्टमात पडला तर व्यवसायातून व्यक्तीला मोठे आर्थिक लाभ किंवा कमी श्रमातील पैसा भरपूर मिळण्याची शक्यता आहे. या लोकांनी शक्यतो व्यवसाय करावा, तुम्हाला खूप चांगला व्यवसायातून आर्थिक लाभ होणार आहे. यांची आर्थिक स्थिती खूप चांगली राहणार आहे. त्याच्यानंतर तुमचा धनेश जर नवम स्थानामध्ये असेल, धनस्थानाचा मालक भाग्यस्थानामध्ये असेल तर धनेश भाग्यात असेल तर व्यक्तीला आर्थिक लाभ चांगले होतात. भाग्यशाबरोबर जर धनेश असेल तर उत्कृष्ट आर्थिक लाभ होतात. सार्वजनिक धर्मादाय गोष्टीमध्ये पैसा खर्च होतो. घरात वारंवार मंगलकार्य घडतात, त्यामुळे पैशाचा खर्चही होतो. धनेशाची भाग्यातली स्थिती ही पण तशी चांगली आहे. त्यानंतर धनेश जर तुमच्या पत्रिकेत दशमात असेल, बघा धनस्थानाचा मालक एका सामाजिक स्थानामध्ये किंवा केंद्र स्थानामध्ये आहे, ही सुद्धा कंडिशन अतिशय चांगली आहे धनेशाची. तर धनेश जर तुमचा दशम स्थानामध्ये असेल तर नोकरी व्यवसायातून आर्थिक लाभ चांगले होतील. वडिलांकडून पैसा चांगला मिळेल. बँका, हुंडावळी, आर्थिक क्षेत्रामध्ये व्यवसाय व्यक्ती करते. व्यक्तीला मान सन्मान भोगणारी, सावकारी धंदा करणारी, राजकारणात पैसे खर्च करणारी किंवा कमवणारी आणि पितृभक्त अशी असते. कौटुंबिक व्यवसायातून काहींना चांगले आर्थिक लाभ होतात, हे लक्षात ठेवा. तर धनेश दशमात असणं हेही चांगलं आहे. हा धनेश शुभग्रह असो पापग्रह असो, तो दशमात असेल तर तुम्हाला नक्कीच चांगली फळे मिळणार आहेत. त्यानंतर धनेश लाभ स्थानामध्ये मी सुरुवातीला सांगितलं की 2, 5, 8 आणि 11 ही पैशाची स्थानं आहेत. अनेक वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्तीला आर्थिक लाभ करून देणारी स्थानं आहेत. त्यामुळे या स्थानांचा एकमेकाशी संबंध आला भावेशाचा तर व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली राहते. याच नियमाप्रमाणे धनेश जर लाभ स्थानामध्ये असेल तर व्यक्तीला कष्टार्जित आर्थिक लाभ उत्तम होतात. या लोकांची संपत्ती स्थिती उत्तम राहते. व्यक्तीला पैसा कधीही कमी पडत नाही. व्यक्तीच्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पैशामुळे पूर्ण होतात. धनेशाची ही सर्वात चांगली स्थिती आहे धनेश लाभ स्थानामध्ये असणं. कारण 2 धनस्थानाचा संबंध या ठिकाणी येत असल्यामुळे व्यक्तीला पैसा कमी पडत नाही. मात्र धनेश जर शुभग्रह होऊन जर लाभात बसला तर अतिउत्तम ठरतो. तुम्हाला फार लवकर कमी काळात भरपूर पैसा मिळणार आहे.
त्याच्यानंतर धनेश तुमचा जर 12व्या स्थानात असेल, आता 12व्या स्थाने व्यय करणं, नाश करणं, खर्चाचं आहे. पैशाचा मालक खर्चाच्या स्थानात पडला तर नक्कीच हे अशुभ असणार हे तुमच्याही लक्षात येईल. धनेशाची सगळ्यात वाईट स्थिती ही धनेश व्ययात असणं हे आहे. त्यामुळे धनेश व्ययात असताना काय होणार आहे, तर धनेश जर 12व्या स्थानामध्ये असेल किंवा व्यय स्थानामध्ये असेल तर प्रवासामध्ये खिसे कापले जाण्याचा किंवा प्रवासामध्ये पैसे हरवण्याचा किंवा पाकीट मारण्याचं अशी शक्यता जास्त असते. त्याचबरोबर व्यक्तीला जामीन राहिल्यामुळं नुकसान होतं. जामीनदार तुम्ही आहात, मात्र त्या व्यक्तीने कर्ज नाही भरलं तर ते कर्ज तुम्हाला फेडायला लागण्याची शक्यता राहते. वस्तू किंवा दागिने गहाळ होणं किंवा चोरीला जाणं यातून तुम्हाला आर्थिक नुकसान होणार आहे. व्यक्तीला आर्थिक विवंचना कायम राहते. कितीही पैसा कमवला तरी पैशाचा खर्च मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं व्यक्तीला आर्थिक चणचण कायम राहते. या योगामध्ये कुटुंबासाठी मोठा खर्च होणं, मोठा खर्च करणं किंवा कुटुंबासाठी मोठं कर्ज काढणं इत्यादी संभवतं. कारण धनस्थानाचा मालक व्ययस्थानात आहे. कुटुंबावर खर्च या लोकांचा फार मोठा होतो. धनेश जर पापग्रह होऊन जर 12व्या स्थानामध्ये जर गेला असेल तर अशा लोकांचं कर्ज फिटत नाही. काहींना कोर्टातील खटल्यामध्ये जबरदस्त दंड होतो, शिक्षा होते. तसेच काहींना कोर्ट कचेरी, दवाखाना यावर मोठा खर्च होणं संभवतं. काही लोकांना पोलीस स्टेशन किंवा कोर्ट किंवा तुरुंग अशा माध्यमातून तुम्हाला मोठे आर्थिक खर्च होणार आहेत. याच्यावर तुम्हाला खर्च करावा लागणार आहे. व्यसनामध्ये काही लोकांचा पैसा खर्च होतो. मोठे व्यवहार अंगलट येऊन नुकसान होतं, तर कधीकधी राजदंड होतो, म्हणजे शिक्षा या लोकांना होते. धनेश जर व्यसनामध्ये असेल तर आर्थिक नुकसान होतं. फार मोठं आर्थिक उलाढाल करायचा प्रयत्न करू नका. व्यवसायामध्ये फार मोठं धाडस करू नका. अन्यथा जर धनेश पापग्रह असेल किंवा धनेश पापग्रहाबरोबर 12व्या स्थानामध्ये असेल तर एकदा तरी तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक चढउतार असणार आहेत. एकदा तरी तुम्हाला अधपतन होणार आहे. एकदा तरी आर्थिक लॉस होणार आहे, जो नंतर भरून काढता येणार नाही. त्यामुळे धनेश व्यसनामध्ये असणाऱ्या लोकांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कर्ज काढताना विचार करा. या गोष्टी केल्या तर तुम्हाला नक्की फायदा होईल. 12व्या स्थानामध्ये धनेश गेल्यानंतर काय फळे देतो हे मी तुम्हाला सर्वसामान्यपणे सांगितलेलं आहे. प्रत्येकाच्या पत्रिकेत बघा आपला धनेश कोण आहे, तो कुठं बसला आहे. तुम्हाला सर्वसामान्य थोडक्यात भविष्य बघता येईल आपलं. मात्र तो धनेश कोण आहे, कुठल्या राशीत आहे, कुठल्या लग्नाला आहे, ह्या सगळ्याचा विचार करून तुम्हाला नंतर विशेष फळं बघायची आहेत. पण सर्वसामान्य फळं तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा करतो. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट, ज्योतिषप्रेमींना शेअर करायला विसरू नका. म्हणजे त्यांनाही त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल, त्यांनाही हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल. त्यानंतर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवी असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करा. मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण तृतीयेश, धनेशानंतर तृतीयेश याची 12व्या स्थानामध्ये काय फळं असतील, काय फळे मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे. ती तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.